नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता घरातील कुटुंब प्रमुख जो आहे तो मान मिळवण्यासाठी राजेशची धडपड सुरू आहे। म्हणजे इकडे अंजलीच्या मनात काहीतरी बोलायचं, विष पेरायचं आणि घरामध्ये वाद उकरून काढायचे हे त्याने सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर इकडे रियाने मात्र आता दादाला सुपारी दिलेली आहे की या माणसाला जिथे कुठे आहे तिथून शोधून काढायचं आहे आणि त्याचे हातपाय तोडून त्याला माझ्या समोर आणून ठेवायचं आहे। आता रिया सुद्धा पेसाळलेली आहे। रियाच्या समोर आता राकेशचा खरा चेहरा आलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण 48 तासांमध्ये राकेशचा पर्दाफाश होणार आहे। तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे आता मामा घराची सजावट करत आहे, फुलं तोरण सगळं घेऊन आलेलं आहे। त्याच वेळी वल्लरी तिथे येते आणि म्हणते की हे काय चाललंय, म्हणजे तुमचा मुलगा तिकडे जाऊन बसलाय त्या मुलीच्या मागे आणि तुम्ही काय करताय, असं म्हणत वल्लरी रागातच बोलत असते। तेव्हा मात्र मामा म्हणत असतात, काय चाललंय तुझं हे, ती मुलगी अगं सून आहे ती आपली, कळतंय का तुला, तुझ्या मुलाची होणारी बायको आहे, नाव आहे तिचं नम्रता, असं म्हणतो। तेव्हा वल्लरी तिथून निघून जाते। त्याच वेळी अर्णव तिथे येतो आणि अर्णवला मामा म्हणत असतो की अर्णव हे घे, ही फुलं आणलेली आहेत आणि ही सजावट करायची बाकी आहे आणि त्याचबरोबर हे लाडू, असं म्हणत मामा मिठाई पण देत असतो, पाडव्याच्या शुभेच्छा देत असतो। आणि त्याच वेळी पाहतो अर्णवचं लक्ष जिन्यावरून येणाऱ्या ईश्वरीकडे असतं। ईश्वरी खूप सुंदर दिसत असते, नऊवारीमध्ये ती आलेली आहे। तेव्हा मामाच्या लक्षात येतं। मामा म्हणतो की अर्णव मला काय म्हणायचंय, छान दिसते ना रे। तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मग आता ती आली की तिला शुभेच्छा द्या, असं मामा अर्णवला सांगत असतो। तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो, आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतो। हे मामाच्या लक्षात आलेलं असतं। मामा मात्र अर्णवला चिडवत असतो। मामा अर्णवला म्हणत असतो की हे बघ चिंटू। तेव्हा ईश्वरी खाली येत असते, अर्णवकडे पाहते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीकडे पाहतो। हे मामाच्या लक्षात आलेलं आहे। ईश्वरी तोरण घेऊन आलेली आहे, दाराला तोरण लावायचं आहे, त्यासाठी तिने तोरण आणलेलं असतं। आता ईश्वरी एवढी सुंदर दिसत असते, अर्णव एकटक तिच्याकडे पाहतो आणि मामा मात्र तिथून निघून जातो। जाताना सांगून जातो की काहीही झालं तरी हे आता मात्र या पद्धतीने गोष्टी होणार आहेत आणि तो शुभेच्छा दे। ईश्वरी येते आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की हॅपी गुढीपाडवा। तेव्हा ईश्वरी म्हणते की मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तेव्हा अर्णव ईश्वरीकडे पाहतो, म्हणजे ईश्वरीने मराठीमध्ये शुभेच्छा दिलेल्या असतात। त्यावेळेस ईश्वरी म्हणते की चला तोरण लावून घेऊया आपण दाराला, असं म्हणत तोरणचं ताट जे आहे ते अर्णवच्या हातात देते आणि स्वतः खुर्ची आणायला येते। आता खुर्ची आणते आणि खुर्चीवरती स्वतः उभी राहते। तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर तुझ्या हाताला नाही येणार आहे, ते तुझी हाईट कमी पडते, तर मी करतो ना ते। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही मीच लावणार आहे ते, असं म्हणत ईश्वरीने आता ते जे तोरण आहे ते लावायला घेतलेलं असतं। ती खुर्चीवर चढलेली असते, अर्णव खाली उभा असतो आणि ईश्वरी ते तोरण लावत असते, अर्णवकडे पाहत असते। अर्णव तिला समजवत असतो की नाही जमणार आहे, पण ईश्वरी मात्र म्हणते की नाही जमणार आहे मला आणि मी लावते तोरण, असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। अर्णव तिथे उभा असतो आणि पाहत असतो। त्यासोबतच इकडे ईश्वरी पुन्हा पाहते, तिला काही जमत नाहीये। मग तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की मी सांगितलं ना मी सिंदूर, असं म्हणत अर्णव तिच्याकडे पाहत असतो। त्याच वेळी ईश्वरी खाली उतरते आणि अर्णव तोरण लावायला उभा राहतो। ईश्वरी त्याला सांगत असते काय करायचं आहे, त्याच्याकडे पाहत असते आणि ईश्वरी एकटक नंतर अर्णवकडेच पाहते, तिच्या लक्षातच येत नाहीये। अर्णव तिला तोरण मागत असतो, पण ईश्वरीच्या काही लक्षात येत नाहीये, ती तशीच थांबलेली असते। तिला असं वाटत असतं की ती देते तोरण, पण तिनं काही तोरण ते अर्णवच्या हातामध्ये दिलेलं नसतं। तिचं फक्त एवढंच चालू असतं की हो, आणि अर्णवचा तोल जातो, अर्णव खाली पडतो आणि त्याच वेळी अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतो। ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात। आता ते त्या तोरण लावताना खुर्चीवरून खाली पडलेले असतात, दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात। आणि नेमकं त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी म्हणजे कितीही काहीही म्हटलं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने घडत आहेत, ज्याचा कधी विचारही केलेला नव्हता, अशा गोष्टी ईश्वरीच्या बाबतीत घडत असतात। अर्णव म्हणालेला असतो की माझं तुझ्यावरती प्रेम नाही, पण आता स्पष्ट दिसत असतं की हो अर्णवचं सुद्धा प्रेम आहे।
त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी उठून उभे राहतात आणि ते तोरण लावायला घेतात. ईश्वरी तोरण देते. त्यानंतर तोरण लावल्यावर आता खुर्ची बाजूला आणून ठेवली जाते. घर सुंदर असं डेकोरेट केलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळेजण आता तिथे येणार असतात. तेवढ्यात अर्णव आत निघून जातो आणि राकेश तिथे येतो आणि ती जी खुर्ची आहे ती पकडतो. ईश्वरी समोर असते तेव्हा राकेश म्हणतो, कसं आहे, इंदोरी जिलेबीने मी नसताना भरपूर धमाके केलेले आहेत. कसं आहे, मला बघायला आवडलं असतं आणि आज एकदम कातील दिसतेस तू, असं म्हणत तो ईश्वरीचं कौतुक करू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, कसं आहे माहितीये का, कोणी नसताना तू माझं कौतुक जसं करू शकतोय तसंच कोणी नसताना मी तुझी हाडं खिळखिळी करू शकते, एवढे लक्षात ठेव. मला असं तू हे समजू नकोस, असं म्हणत ईश्वरी जाते आणि बांबू घेते आणि येते आणि राकेशच्या अंगावरती धावून आलेली असते. ईश्वरीला खरं तर खूप राग आलेला असतो. ईश्वरी त्याला मारायला आलेली असते तेव्हा तो म्हणतो, हां घाबरलो मी, मला वाटलं नव्हतं ना तू असं वागशील. ईश्वरीने बांबू आणलेला असतो आणि राकेशला मारत असते. ती म्हणत असते की बघ आता मी काय करू शकते, कारण तुला वाटत असेल की मी शांत राहील, पण नाही, मी कधीच शांत राहणार नाही आणि तुझ्यासारख्यांना शिक्षा द्यायला तर मीच पुरेशी आहे. असं म्हणत ईश्वरीने आता एक गोष्ट केलेली आहे आणि राकेशला चांगलंच धमकावलेलं असतं. पण राकेश पण किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. राकेश म्हणत असतो की तू काही केलंस तरीही मला माहिती आहे की काय होऊ शकतं. इकडे आता सुप्रिया आणि त्याचबरोबर ईश्वरीचे बाबा बोलत असतात. आता ईश्वरीच्या बाबांमध्ये छान अशी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ते बोलायला लागलेले असतात आणि मग मात्र सुप्रिया तिथं आलेली असते आणि सुप्रिया म्हणते, अहो नमू आणि आकाश अजून आलेले नाही आहेत. तेव्हा ते सांगत असतात की हो येतील, नको काळजी करूस, येतील ते इतक्यात येतील, असं म्हणत ते बोलत आहेत. आणि त्याच वेळी इकडे सुप्रिया सगळ्यांच्या समोर तिथं सांगत आहे. तेवढ्यातच नम्रता आणि आकाश येतात. नम्रता आणि आकाश आलेले असतात आणि मग मात्र आकाश आणि नम्रता म्हणजेच आता नम्रताने एक नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, तो म्हणजेच मिल्कशेक आणि आईस्क्रीमचा. कारण मिल्कशेक आणि आईस्क्रीम आता गॅसचा प्रॉब्लेम आहे, तर मिल्कशेक आणि आईस्क्रीम विकून ती आपल्याला क्लाउड किचन चालवायचं आहे असं ठरवलेलं असतं. तेवढ्यातच आता दोघंही आलेले असतात आणि मग इकडे सुप्रियाला लगेचच बाबा म्हणू लागतात की कसे माहिती आहे का सुप्रिया, तुला दोन्ही जावई मात्र खूप छान मिळालेत हा, खरंच, म्हणजे अर्णवही आणि आकाशही दोघंही आता आहेत. तेव्हा सुप्रिया आणि त्याचबरोबर इकडे बाबांना आकाश नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि मग इकडे नम्रता कौतुक करू लागते. ईश्वरी रांगोळी काढत असते. अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी रांगोळी काढते. आजी तिथं आलेली आहे, मामा तिथं आहे. तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की ईश्वरी रांगोळी खरंच छान काढते हा अर्णव, आणि आजीलाही सांगू लागतो. मामाचं लक्ष असतं की अर्णव एकटक ईश्वरीकडे पाहतोय, त्यांच्या दोघांचं नातं छान असं फुलू लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता मामाच्याही लक्षात आलेल्या असतात आणि मग मात्र दोघंही पाहत असतात. त्याचबरोबर इकडे आता पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि आता पूजा सुरू करायची असते. गुढीची सगळी तयारी अर्णव आणि ईश्वरीने केलेली आहे. पूजेचं ताट, नैवेद्य सगळी तयारी झालेली आहे आणि आता काहीच वेळामध्ये पूजा होणार असते. परंतु या पूजेमध्ये विघ्न घालायचं काम करायचं आहे ते म्हणजे राकेशला. सध्या वल्लरी शांत असते, पण राकेश आणि अंजलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राकेश ज्या पद्धतीने काही नाटकं करत आहे ती मात्र घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता आजीला सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगण्याचं इकडे अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं आहे, कारण राकेश कसा आहे हे घरात आता सगळ्यांना कळलं पाहिजे. आता दोघांनीही छान गुढीची तयारी केली, गुढी बांधायला सुरुवात केलेली असते. गुढीला साडी नेसवणं, कलश हे करणं हे सगळं ईश्वरी छान करत असते. आजी सुद्धा ईश्वरीकडे पाहत असतात, कोणती गोष्ट चुकत तर नाहीये ना असं सुद्धा त्यांना वाटत असतं. पण नाही, ईश्वरी अगदी मनोभावे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असते. ते पाहून आजीला छानच वाटत असतं. त्याचबरोबर आता ईश्वरी मनापासून या सगळ्या गोष्टी करते आणि त्याचबरोबर अर्णव सुद्धा खुश असतो. आता गुढी उभारायची आहे आणि जवळजवळ सगळ्या गोष्टी अर्णव आणि ईश्वरी दोघांनी पूर्ण केलेल्या असल्या तरीही आता मध्ये येऊन अंजली खोडा घालणार यात काही शंकाच नसते. वल्लरीला तर राग येत असतो. आकाश नाही, आकाश तिकडच्या घरी निघून गेलेला आहे, ही गोष्ट तिला पटत नसते. घरातला मान सन्मान एवढं सगळं घरामध्ये सुरू आहे, पण
इकडे आकाशला त्याचं काहीच पडलेलं नाहीये, कारण वल्लरीला वारंवार वाटत आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी माझ्या आकाशला मिळाल्या पाहिजेत. पण आकाशला यामध्ये इंटरेस्ट नाहीये, कारण त्याला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ते दादाचं आहे आणि त्याने ते मान्यही केलेलं आहे. पण वल्लरीचं असं म्हणणं आहे की माझ्या आकाशला हे सगळं मिळालं पाहिजे, या सगळ्यावरती माझ्या आकाशचा हक्क असला पाहिजे असं तिला वाटत असतं. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी आजी म्हणतात की चला आता हे सगळं जे काय आहे ना ते सुरू करा, पूजेला सुरुवात करा. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता पूजेला सुरुवात करायला घेणार. आणि इकडे अंजली आणि राकेश म्हणत असतो की मला असं कळलेलं की तू घरातल्यांना सांगितलं होतं मला तो मान मिळाल्याशिवाय तू घरात येणार नाही, या घरातला जावयाचा मान मला मिळाला पाहिजे. आणि तेव्हा तो म्हणतो की तुला असं वाटतंय ना की सगळं व्यवस्थित होते, मला तो मान मिळतोय. तेव्हा अंजली म्हणते की हो, आणि मी तशी अट घातलेली होती, मगच मी या घरात आलेली आहे. माझ्या नवऱ्याला या घरामध्ये मान मिळाला पाहिजे, त्याचा मानपान झाला पाहिजे, तरच मी या घरात येणार असं मी स्पष्ट सांगितलेलं होतं, असं अंजली सांगते. आता मात्र इकडे राकेशच्या डोक्यात वेगळं सुरू असतं आणि अंजली पुन्हा एकदा आता तोंडावर पडणार असते. कारण अंजलीला माहीतच नाहीये की ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही हा मान नकोच आहे. ते दोघंही फक्त तिच्यासाठी, बाळासाठी शांत आहेत, नाहीतर या राकेशचं बिंग फोडायला त्यांना वेळ लागला नसता, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्याच वेळी आता सगळे बाहेर आलेले आहेत. ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता पूजा करायला घेत असतात, गुढी उभारणार असतात. आणि तेवढ्यातच अंजली तिथे येते आणि म्हणते की तुम्ही मला सगळ्यांनी सांगितलं होतं ना, म्हणजे यांना या घरामध्ये मान मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी यांच्या आहेत, यांना मिळायला पाहिजे, आणि मग आता गुढी उभारण्याचा मान यांनाच मिळाला पाहिजे असं ती आवर्जून सांगते. तेव्हा आजी म्हणतात अगं अंजली काय करतेस हे सगळं तू, यांना मिळायला पाहिजे म्हणजे मान्य मला जावई बापू आहेत, पण ईश्वरी आणि अर्णवचा पहिला पाडवा आहे ना, त्यामुळं गुढी उभारायचा मान त्यांनाच मिळायला पाहिजे. तेव्हा अंजली लगेच म्हणायला लागते की आजी तू विसरलेस का, तुम्ही सगळ्यांनी मला शब्द दिलेला होता, आणि माझ्या नवऱ्याला मान मिळणार नसेल तर मी या घरात राहण्याचा विचार करू शकत नाही, असं हे अंजलीचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा राकेश म्हणतो की अगं अंजली काय घेऊन बसलीस या सगळ्याचं, नकोय मला तो मान, कसे त्यांचा पहिला पाडवा आहे, त्यांना उभा राहू दे ना, आणि घरातले देत आहेत ना मला सगळे मान, आजी मला त्यांचा मुलगा मानतात, त्याचबरोबर घरात कुठल्याही गोष्टीला काहीच प्रॉब्लेम नसतो, मग कशासाठी तो मान पान वगैरे सगळ्या गोष्टी हव्या आहेत. आणि मुद्दामच तो म्हणत असतो हे सगळं सुद्धा अर्णव आणि ईश्वरीला माहिती असतं, त्यामुळं ते दोघंही म्हणत असतात की काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ईश्वरी म्हणते की अंजली ताईंची इच्छा आहे ना, जिजू तुम्ही उभा राहा गुढी, काही हरकत नाही आहे, असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी बाजूला होतात. राकेश स्वतःच म्हणजे त्याचं असं चाललंय की एकीकडे अंजलीला सांगायचं आणि दुसरीकडे सगळ्यांच्या समोर मोठेपणा घ्यायचा की मला काहीच नको आहे, परंतु अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहेत त्यावरून तर हेच लक्षात येतं की राकेशचे सगळे डाव उधळले जाणार आहेत. इकडे नम्रता आणि आकाश हे दोघंही आता गुढीची पूजा करून घेतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्या दोघांच्याही आयुष्यात आता आनंदाचा क्षण येत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. आणि मग आता नम्रता म्हणते की आकाश सर आता तुम्ही थांबा, जेवणच करून जा. त्याचबरोबर सुप्रियाचं सुद्धा तेच म्हणणं आहे, परंतु आकाश म्हणतो की नाही नको, तिथे गुढी उभारलेली असते, नवीन आयुष्याची सुरुवात छान अशी नम्रताची झालेली आहे आणि तिचं क्लाउड किचनमध्ये आता आईस्क्रीम आणि मिल्कशेकला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे क्लाउड किचनसुद्धा जोरात सुरू आहे. इकडे ईश्वरीने पूजेची सगळी तयारी केलेली असते आणि आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि मग आता मुद्दामच हा सगळा राकेशचा डाव असतो. राकेश बोललेला असतो की बरोबर आहे आणि मला नाही वाटत की हा मान वगैरे काही मला मिळालं पाहिजे. तेव्हा मग अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या हस्ते पूजा होते. त्याच वेळी राकेश आता अर्णवच्या शेजारी येऊन उभा राहतो आणि म्हणू लागतो की हे सगळं काय चाललंय, मला तर माहिती आहे काय होणार आहे ते. नाही चिंटूकल्या तूच बघ, कसं आहे माहिती आहे का, या घरामध्ये काय करायचं आणि कसं करायचं हे सगळं मला माहिती आहे. आता ईश्वरी अंजलीला म्हणते की अंजली ताई तुम्ही पूजा करून घ्या, आणि मग ईश्वरी तिच्या हातात आरतीचं ताट देते आणि तिला पूजा करायला सांगते. तेव्हा मात्र इकडे आकाश आणि बाबा बोलत असतात. बाबा म्हणतात माझ्यासोबत थोडा चहा तरी घ्या. तेव्हा मग आकाश बाबांना म्हणतो की चालेल. मग नम्रता म्हणते की मी चहा घेऊन येते, असं म्हणत नम्रता चहा आणायला जाते.
आणि हे दोघंही बोलत असतात की आता छान इम्प्रूव्हमेंट आहे. मग बाबा विचारतात सगळं घरी ठीक आहे ना? तेव्हा सुप्रिया सुद्धा विचारते. तेव्हा लगेचच आकाश म्हणू लागतो की काकू तुम्हाला तर सगळं माहिती आहे, म्हणजे आता तुमच्यापासून काय लपवायचं? त्यामुळं लपवालपवी तर मला करायचीच नाही, पण जे काही घडलेलं आहे त्याबद्दल तुम्हालाही माहितीच आहे की गोष्टी काय झालेल्या आहेत. त्याने आता सांगितलेलं असतं. आणि मग मात्र इकडे सुप्रिया म्हणत असते की हो बरोबर आहे, पण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा तो म्हणत असतो की हो, दादा आणि ईश्वरी आहेत ना, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील, असं तो सांगू लागतो. आणि त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं आता अंजली त्याचबरोबर सगळेजण पूजा करून घेत आहेत. एक एक जण पूजा करत आहे. घरात कुठल्या गोष्टी हव्या नको या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता अंजली आणि राकेश दोघंही बोलत आहेत. इकडे अर्णव मात्र पाहत असतो. राकेश अंजलीला म्हणत असतो की अंजली काय हे सगळं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू काय धरून बसतेस ग? हे सगळं काही गरज नाही आहे हे सगळं करायची. तुला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी करून काहीच होणार नाही आहे, मग कशासाठी ना? त्याचवेळी वल्लरीला आता पूजा करायला सांगितली जाते. वल्लरी मात्र पूजा करण्यासाठी तयारच होत नाही. तिला ही गोष्ट पटत नसते, तिला राग येत असतो, तिला आवडत नसतं. कारण घरातला सगळा मानपान हा दुसऱ्याला दिला जातोय ही गोष्ट तिला काही पटलेली नसते. आणि म्हणूनच हे सगळे नाटकं तिची चाललेली असतात. त्याचबरोबर इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कुटुंब प्रमुखाची जी खुर्ची आहे त्या खुर्चीवरती अर्णव आणि राकेश हे दोघंही तिथे बसायला गेलेले असतात. आणि तेव्हा मात्र खरं तर ती खुर्चीवर बसण्याचा मान हा अर्णवचा आहे. आणि राकेश तिथे गेलेला असतो आणि राकेशला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी आपल्यालाच मिळाल्या पाहिजेत, असं त्याचं चालू आहे. तेव्हा मात्र आता तिथे ईश्वरी कशा पद्धतीने आता राकेशला अद्दल घडवणार आहे, ईश्वरी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करेल हे आपण पुढे पाहणार आहोत. कारण काहीही झालं तरीही आता अर्णवने ठरवलेलं आहे की या राकेशला जन्माची अद्दल घडवण्याची. कारण काहीही झालं तरीही राकेशला त्याची लायकी कळली पाहिजे हे तर ठरवलेलंच आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता त्याने दादाला फोन करून बोलवलेलं असतं, पण त्याआधी दादाला फोन येतो तो म्हणजेच रियाचा. रियाने सांगितलेलं असतं की एक काम करायचं आहे, एक फोटो पाठवते, त्या माणसाला उचलायचं, त्याचे हातपाय तोडायचे आणि त्याला माझ्यासमोर हजर करायचं. काहीही झालं तरीही मला तो माणूस माझ्यासमोर हवा आहे. इकडे दादाने ते काम करण्याचं ठरवलेलं आहे. इकडे अर्णवने आता राकेशला त्याची लायकी तर दाखवलेली आहे, परंतु दादाला भेटायला बोलवलेलं आहे आणि दादाला सांगत आहे की काहीही झालं तरीही त्या राकेशचा आपल्याला आता राहिलेल्या 24 तासामध्ये पर्दाफाश करायचा आहे, त्याला चांगलीच अद्दल घडवायची आहे असं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच त्याबरोबर त्याने सांगितले की त्याच्यावर पैसे मागण्याचं प्रेशर आणायचं, म्हणजे तो चोरी करायला घरात येईल. ज्या पद्धतीने अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या असं ठरलेलं असतं. इकडे रिया मात्र चिडलेली आहे. रियाच्या डोक्यात एवढंच आहे की काहीही झालं तरीही या माणसाला सोडायचं नाही हे मात्र तिनं चांगलंच ठरवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.